दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आपण यापूर्वी मी बघितली नात नागायसा या पुस्तकाच्या क्रमशः वाचनामध्ये आपण पहिला भाग व दुसरा भाग बघितला, ज्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण पाहिले ढोऱ्या डोंगर या ठिकाणी देहक्षेपण्यासाठी एक सुशिक्षित अशी तपस्विनी आई, जिने PhD धारण केली होती, म्हणजे एका विषयामध्ये ती PhD झालेली होती, अशी डॉक्टरेट झालेली एक तपस्विनी आई ढोऱ्या डोंगर या ठिकाणी आली होती. तर ती फक्त भिक्षा मागून आपलं रोजचं स्मरण करणे या गोष्टी तिच्या चालू होत्या. तर त्यानंतर ती एकदा पाय घसरून कड्यावरून कपारातून पडली होती, तर ती बेशुद्ध झाली. तिला कशा पद्धतीने दवाखान्यामध्ये नेण्यात आले, ती सर्व सेवा ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे, त्यांनी ती कशा पद्धतीने त्यांची सेवा केली. तर हे पुस्तक ज्यावेळेस लिहिलं त्यावेळेस ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव हे वासनिक अवस्थेमध्ये होते. तर त्यांना त्यानंतर कसे अनुभव आले, काय आले, हे सर्व या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तसेच त्यानंतर आपण दुसऱ्या भागामध्ये बघितले भाईदेव मुनी महानुभाव व इतर सद्भक्त परिवार त्यांना ढोऱ्या डोंगर या ठिकाणी भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळेस त्यांचे आचरण कसे काय त्यांनी सर्व पाहिले होते. परंतु त्या तपस्विनी आई कुणाला भेटत नव्हत्या, काय नव्हत्या. एवढंच काय, तर त्यांना त्या ज्या ठिकाणी कधी राहायच्या एखाद्या वस्तीवर, तर त्या वस्तीवाल्यांनी जर सांगितलं की या तपस्विनी आई या ठिकाणी आहेत, तर त्या तपस्विनी आई पुन्हा त्या वस्तीवाल्याच्या घरीसुद्धा जात नव्हत्या असं. त्यामुळे ज्यांच्या घरी राहत होत्या त्या घरचे लोकसुद्धा कधी सांगत नव्हते की या तपस्विनी आई आमच्या इथे आहेत. अशा पद्धतीने त्यांचे आचरण चालू होते. त्या फक्त रात्रीच्या झोपण्यासाठी एखाद्याच्या गोठ्यामध्ये किंवा ओसरीमध्ये येत असत. दिवसभर त्या ढोऱ्या डोंगर या ठिकाणी कुठे बाभळीच्या झाडाखाली, कुठे काटेरी झाडाखाली, झुडपाखाली बसून त्या फक्त नामस्मरण करत होत्या. त्या कोणाशी काहीही बोलत नव्हत्या. अशा या तपस्विनी आईबद्दल या पुस्तकामध्ये सर्व डिटेल्स असे लिहिलेले आहेत, तर ते आपण पाहू शकता. तर आता आपण तिसऱ्या भागामध्ये काय आहे ते पाहूया. तर या ठिकाणी तिसऱ्या भागामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या का, हे पुस्तक वासनिक दशेत असताना भाईदेव मुनींनी लिहिले आहे. तर तिसरा भाग आपण सुरू करूया. ज्यावेळेस ढोऱ्या डोंगर या ठिकाणाहून भाईदेव मुनी महानुभाव हे घरी आले, तर घरी आल्याच्या नंतर ते त्या विचारामध्येच होते की कशी असेही साधू संत असू शकतात. या असे विचार वैराग्य धारण केलेले साधू संत पाहायला भेटले, हे त्यांचं भाग्य असं ते देवाचे आभार मानत होते. परंतु त्या तपस्विनी आईंनी त्यांना सांगितलं होतं, परत मला भेटायला येऊ नका, वेळ पडली तर मीच तुम्हाला भेटेन. मध्ये बराच एक 7-8 वर्षाचा काळ गेला. तर भाईदेव मुनी यांच्या शास्त्राभ्यास धर्माभ्यास चालू होता. तर अशीच नवरात्रच्या काळामध्ये जवळजवळ हे पुस्तक 2018 साली लिहिण्यात आलेले आहे. तर त्यापूर्वी 14 वर्षापासून ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव दरवर्षी नवरात्रीला दरी या आश्रमामध्ये येत होते. त्यांचे म्हणणे एकच आहे, नवरात्रीमध्ये लोक घराच्या बाहेर पडतात, आपण न पाळते म्हणतो, न पाळते दिवस असतात, तर आपण घराबाहेर जायचे कशाला, कुठेतरी एखाद्या ठिकाणी जाऊन अभ्यास करणे, शास्त्राचा अभ्यास करणे, नामस्मरण करणे, या गोष्टी करणे योग्य आहे. नाहीतर आपण नवमीच्या दिवशी या ठिकाणी स्थानवंदनाला जा, या ठिकाणी स्थानवंदनाला जा, या ठिकाणी, तर ह्या गोष्टी करू नये असं त्यांच्या तोंडून मी बऱ्याच वेळा ऐकले आहे. तर नवरात्रीमध्ये ते त्यांचा जो कार्यक्रम आहे तो रीतसरपणे चालू होता. तर त्यानंतर नवरात्र सुरू झाली आणि त्याच काळामध्ये त्या तपस्विनी आई 2018 साली आजारी पडल्या. तर त्यावेळेस त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. वाळविहीर या परिसरातील, ढोऱ्या डोंगर या परिसरातील जे सद्भक्त होते त्यांनी बाबाजींना फोन करून तशी कल्पना दिली. परंतु मध्ये जो 5-6 वर्षाचा काळ गेला, या काळामध्ये त्या तपस्विनी आईंची आणि बाबाजींची भेट झाली नव्हती. योगायोगाने एकदा त्या हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या, परंतु त्यावेळेस बाबाजींना काही कामानिमित्त बाबाजी बाहेर गेलेले होते. तर फोनवर बोलणं झालं होतं की त्या तपस्विनी आई येणार आहेत, परंतु बाबाजींना त्या ठिकाणी येणे जमले नाही. पण बाबाजींनी फोनवर सर्व व्यवस्था केली होती. थोडा येण्यासाठी उशीर झाला तर बाबाजींना ती खंत वाटत होती का मी का लवकर आलो नाही. तर अशी बाबाजींची तळमळ होती. तर या नवरात्रीच्या काळामध्ये बाबाजी सर्व त्यांचे जे अभ्यासक्रम, जे कार्यक्रम होते ते चालू होते. आणि त्याच काळामध्ये या तपस्विनी आईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तर त्यांची परिस्थिती खूप गंभीर झाली होती. बरेच
भक्तजन भेटायला पण येत होते, परंतु शेवटच्या परिस्थितीशी त्या झुंज देत होत्या. असं हे सर्व डिटेल्समध्ये आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायलाच भेटणार आहे. तर त्या वर्षीच्या विजयादशमीच्या दिवशी त्या सरल्या होत्या. ही एक दुःखद घटना बाबाजींना त्या दिवशी सकाळी समजली. तर बाबाजी आदल्या दिवशी रात्री बाहेर गेलेले होते, तर त्यांना त्या रात्री हॉस्पिटलमध्ये येता आले नाही. परंतु विजयादशमीच्या दिवशी सकाळीच बाबाजींना ही गोष्ट कळल्यावर बाबाजी पहिले हॉस्पिटलमध्ये आले. या 9 दिवसाच्या काळामध्ये बाबाजी 1-2 वेळा हॉस्पिटलमध्ये येऊन पण गेले होते, परंतु फोनवर ते दर 2 तासाने 3 तासाने चौकशी करत होते. या विजयादशमीच्या दिवशी ही गोष्ट घडल्याच्या नंतर त्यांच्या अंत्यविधीची तयारी चालू झाली. त्या अंत्यविधीच्या वेळेससुद्धा बाबाजींना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव आले. ज्या गोष्टी नको होत्या घडायला, त्या तपस्विनी आईंनी बाबाजींना एक गोष्ट सांगितली होती, माझा कुठल्याही पद्धतीचा दशक्रिया विधी वगैरे किंवा जे विधी कुठलेही करायचे नाही, फक्त अंत्यविधी करायचा. तो कसा करायचा तेही सांगितलं होतं. तेही आपल्याला यामध्ये पाहायला भेटणार आहे. तर त्या अंत्यविधीच्या वेळेस बाबांनी एक सांगितलं. आता त्यावेळेस बरेच भक्तजन आणि बाबा लोकही जमा झाले होते, परंतु बाबांना काही गोष्टी त्या ठिकाणी पटल्या नाहीत. तर त्या ठिकाणी कोणी म्हणायचं इकडे पाय करा, इकडे डोकं करा, असं करा, तसं करा. तोही एक वेगळाच अनुभव बाबाजींना त्या ठिकाणी आला होता. तर बाबाजींनी शेवटी त्यांना खडसावून सांगितलं की या आईंनी मला सांगितलेलं आहे माझा अंत्यविधी कसा करायचा. तर बाबाजींनी त्यांच्या पद्धतीने ज्यावेळी चालू केला, तर त्या ठिकाणी एक चर्चेचा विषय असा झाला टिंगलटवाळीसारखा, की हा जर कोणाला असं ते शेवटची इच्छा असेल तर सांगून ठेवत जा, असं असं करा. असा एक तोही अनुभव यामध्ये बाबाजींनी सविस्तर लिहिलेला आहे, तोही आपल्याला पाहायला भेटेल. तर अशा पद्धतीने या पुस्तकामध्ये एका तपस्विनी आईने शेवटपर्यंत तिचे नाव कुणाला कळून दिले नाही, गाव कुणाला कळून दिले नाही, तर आपला देह कसा शेपला हे सर्व पाहायला भेटणार आहे. तर कुणाला हे पुस्तक लागत असेल तर माझा एक फोन नंबर आहे 9607094547. या नंबरवर मला मेसेज करा, आपल्याला हे पुस्तक मिळून जाईल. तसेच बाबाजींना कॉन्टॅक्ट केला तरीही हे पुस्तक मिळून जाईल. तर या पुस्तक वाचताना खरोखरच त्या ठिकाणची परिस्थिती कशी असेल हे डोळ्यासमोर येते. आणि असेही साधक आपल्यामध्ये आहेत याचाही आपल्याला एक आपण अभिमान म्हणू शकतो. ज्यांना खरोखर देव प्राप्त करायचा आहे ते त्या मार्गाने वाटचाल करतात. यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही. जर कुणाला पुस्तक हवे असेल तर त्यांनी 9607094547 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आपल्याला हे पुस्तक मिळून जाईल. धन्यवाद. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.